दीपक, मी तुला एक नंबर पाठवलाय, शोधून काढ तो कोणाचा आहे. या माणसाने आपल्या कंपनीमध्ये जॉबसाठी अप्लाय केलाय, सो त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायला हवं. आणि येस, त्याचे पर्सनल डिटेल्स पण हवे आहेत मला. ओके ओके सर. सर एक विचारू का? हां? म्हणजे तुम्हाला काय टेन्शन आहे का? तो माणूस तुम्हाला धमकावतोय का? नो, नॉट एट ऑल. आपण आपल्या नवीन एम्प्लॉईजचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतोच, त्यातलंच हे एक आहे. ओके सर, लगेच डिटेल्स कळवतो. एक मिनिट दीपक, मी तुला एक तारीख पाठवतो. त्या तारखेला हा माणूस कुठे होता, काय करत होता, ते पण शोधून काढ. येस सर. काय करतोस रे सोनू? श्रीनिवास, हा, अरे आज उशीर का झाला? अरे काय सांगू सोनू, नेमका टायर पंक्चर झाला. अरे अर्धा तास गेला. त्या 4 गाड्यांची डिलिव्हरी आहे आज, लवकर काम सुरू केलं पाहिजे. अरे कामाला सुरुवात पण झाली, म्हणजे मनोजनं काम कवाच चालू केलंय. अरे हो. श्रीनिवास दळवी, येस सर. मी इथे काय करतो? तुम्ही स्टाफ रूम मध्ये जा. नाही, फ्लोअरवरती काय लागलं ना तर मनोज आवाज देईल तुम्हाला. नाही नाही सर, मी करतो ना काम. अहो, तुमचे इथले दिवस संपत आले दळवी. या, खा प्या, आराम करा आणि घरी जा. काम करायची काही गरज नाही. श्रीनिवास, आधी शंकरचा नंबर लागला, आता तुझा. अजून काही दिवसांनी मलाही कामावरून काढून टाकतील. आता आपल्याला हे स्वीकारण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. फार गोड दिसतेस हं आज तू. आज रोज दिसतेस बाई. काका पेढा घ्या. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विश्वा, बरं झालं वेळेवर आलास. आधी ती मिठाई घे. नाही नको. खावी लागेल, कंपल्सरी आहे. माझा बर्थडे आज. हॅपी बर्थडे. थँक्यू. विश्वा, एक काम कर, सईला घेऊन दुकानात जा आणि तिच्यासाठी छानपैकी साडी घे. काका साडी. सई, लहानपणापासून दरवर्षी तुम्हा दोघांच्या वाढदिवसाला आपण नवीन कपडे घेतो, पण आता तू मोठी झालीस म्हणून साडी. आई ऐक ना, तू घेऊन जा ना हिला प्लीज. त्या गेल्या असत्या, पण एका जमिनी संदर्भात वकील साहेब घरी येणार आहेत, त्यामुळे त्यांना इथंच थांबावं लागेल. विश्वा, तू सईला घेऊन गावात जा, थोडा फेरफटका मारून ये, तिलाही छान वाटेल थोडस. कमाल आयडिया आहे काका. बरं मला सांग, ती काळ्या मसाल्याची मिसळ मिळते का रे अजून? अगं मिळते की. अरे मग बेस्ट. चल विश्वा, आपण जाऊ. चल विश्वा. डार्लिंग, कसला विचार करते? रवी, अरे त्या काळे पाटलांनी आपल्याला अजिबातच सपोर्ट केला नाही. आता गुणाजींकडे तरी काम व्हायलाच हवं, अदरवाईज सगळंच डिफिकल्ट होऊन बसेल. हे आपला बिझनेस कसा ग्रो होणार? असा हातावर हात ठेवून बसलो ना, काहीच होणार नाही.
काहीतरी केलं पाहिजे. हे सगळे थॉट्स ना मला मला डिस्टर्ब करतायत. सुपेणा, यू आर ओव्हर थिंकिंग. रिलॅक्स, असं काही होणार नाही. आय हॅव अ प्लॅन. गुणाजींसोबत 1-2 मीटिंग झाल्या की पिक्चर क्लिअर होईल. यू डोंट वरी, ओके? आय होप असंच होईल. आलेच. वेल डन सुपर्णा, व्हेरी वेल डन. तुझ्यामुळे बरीच कामं सोपी होत आहेत माझी. कारण तू जे करतेस त्याच्यामुळे अल्टिमेटली फायदा माझाच आहे. जानू, इथे मी माझा फ्युचर तुझ्यासोबत इमॅजिन करतोय आणि तू तुझं पास्ट पण माझ्याशी शेअर करत नाहीयेस. चुकतंय तुझं जानवी. तुला शिक्षा मिळायलाच हवी. मला माहितीये तुला कोणती शिक्षा द्यायची आहे. परफेक्ट, व्हेरी गुड. आता तू माझ्यासाठी कुठलं तरी निकनेम ठेवलंच पाहिजे. इट कॅन बी एनीथिंग. स्टुपिड, idiot or mad. का असा वागला असेल जय? आणि सारखं मॅड मॅड का म्हणत होता? माझे आणि विश्वाचे चॅट तर वाचले नसतील ना? पण ठीक आहे, वाचले तर वाचले. त्यात एवढं राग येण्यासारखं काहीच नाहीये. काम डाऊन जानवी. तो पॉझिटिव्ह आहे, बाकी काही नाही. एकतर इतक्या वर्षांनी त्याच्या आयुष्यात प्रेम आलंय ना, म्हणून कदाचित तो छोट्या छोट्या गोष्टींवरून असा इन्सिक्युअर होत असणार. नाही नाही, माझंच चुकतंय. मीच जयंतला नीट समजून घेऊ शकत नाहीये. एकदा का त्याचा स्वभाव कळला ना, की त्याला त्रास झाल्यावर कसं हँडल करायचं हे मला बरोबर जमेल. अहो, अलीकडे तुम्ही डबा संपवत नाही. रोज अर्धी पोळी शिल्लक असते. असं करू नका. तू दिलेला डबा कसा खाऊ लक्ष्मी? भूक आणायची कुठून? श्रीनिवास, काय आरते, कशी आहेस? दगडू भाऊ, आला का तुम्ही? म्हणजे काय, अहो नुसतं आलो नाही, लय चांगली बातमी घेऊन आलो हाय. अहो आपल्या आरतीसाठी लय चांगलं स्थळ आलं आहे. पोरग लय चांगलं आहे, पगार बी चांगला आहे. तुम्हाला सांगतो, एकुलता एक आहे. आणि आरते दिसायला बी एक नंबर पोरगा आहे. होय आरते, हे आरते, अगं ऐकतेस का? हा पर एक आठ आहे त्यांची. नाही म्हणजे तसं समज सगळं भारी आहे, पर लग्नानंतर मालतीताई तुम्हासनी आरती सोबत राहता येणार नाही. अरे वा, म्हणजे आता माझ्या आईला वारावर सोडून द्यायचं होय मी? ते काय नाही, माझी आई माझ्यासोबतच राहणार आणि ज्याला कोणालाही मान्य असेल मी त्याच्याशीच लग्न करणार. कळलं? अगं पण बिन काय नाही, मला काय ऐकून घ्यायचं नाही. तुम्ही या बरं. हा म्हणजे ही लय भारी. म्हणजे ज्याचं करावं भलं ती म्हणते माझंच खरं. मालतीताई, अहो जरा समजवा तिला.
आणि सांगा तिला जरा डोकं शांत ठेवायला. बरं येतो म्या, काय असेल तर कळवा मला. चला भाऊ दगडू भाऊ रागवू नका. ओ भाऊ हे गेले ते. आरते अगं असं बोलतात का मोठ्या माणसांशी? अगं पण आता तुला सोडून राहूया म्या. माझं सोड ग. माझ्या काळजी पाहिजे तुझं आयुष्य फुकट नको घालूस बघ. माझं मी बघून घेईन. जमणार नाही. अगं असं कसं जमणार नाही? हे बघ आता त्यांनी सांगितलं ना, उद्या त्या मुलाला तू बघायचंयस. आरते एकदा भेटून घे ग. हा हे बघ निदानी एकदा भेटून घे, म्हणजे तुला जे काही बोलायचं असेल ना ते बोलून घे. पुढचं आपण बघू की. हा उद्या भेटायचं म्हणजे भेटायचं. हा चालते, भेटते की. नाहीतरी कोण ऐकते माझं. ए तू इथे काय बसला रे? चलू झेंडू घेऊन आहे. म्हणजे नाही अरे तो आरतीसाठी ना स्थळ घेऊन आला होता. उद्या बघायला येणार आहेत. एकदा माझ्या आरतीचं जमलं ना म्हणजे समजा कसं बेस होईल बघ. एवढीच इच्छा आहे माझी. पप्पांनी काही एंट्रीज पुन्हा करायला सांगितलं तर लवकरात लवकर करून द्या मला. ठीक. प्लीज भावना, गाडे पाटील साहेबांच्या फाईल मध्ये पुन्हा काही एंट्रीज करायला लागतील, तेवढे करून त्यांना द्या. साहेब या देतील तुमचं काम करून. ओके. प्लीज बसा ना, आणि काम झालं की कळवा मला. तुम्ही बसा ना, उभ्या कशाला? मुद्दामून नाही आलोय, पप्पांनी काम सांगितलंय म्हणून आलोय. तुमचा विश्वास बसत नसेल तर त्यांना कॉल करून विचारा. असं चिडू नका माझ्यावर. तुमची एंट्री करायची राहिली आहे तिकडे. सॉरी सॉरी, तुमचं काम तुम्हाला जास्त चांगलं माहिती. सगळ्या एंट्र्या नीट झाल्यात का बघा. म्हणजे पप्पांनी मार्क करून ठेवलं आहे तिकडे. ऍक्च्युली मी माझं काम कसं करायचं ते तुम्ही मला शिकवायची गरज नाही. या शांत बसा. इकडे या. तो सोफा दिसतोय, इथनं उठा आणि त्या सोफ्यावर तिकडे तोंड करून बसा. तिकडे? माझ्याकडे तोंड नाही करायचं, तिकडे तोंड करायचं. का? मी सांगते ना. आणि जर का माझं ऐकलं नाही तर तुमच्या पप्पांना फोन करून सांगेन की तुमचा मुलगा मला काम करू देत नाहीये. पप्पा जातो. खुर्ची. मॅडमने तर हाकलून लावलं मला. एवढं काय झालं मी बघितलं तर. जाऊ दे, नाहीच बघत आता.
पण मला बघावंसं वाटतंय. काय करू? जाऊ दे ना, बघतोच आता, एवढं काय. आहे का मी सर? येस. काम झालंय सर. त्या मुलाचा शेवटचा मेसेज तुमच्या एंगेजमेंटच्या दिवशीचा आहे. ह्या नंबरवर केला होता बघा. ओके. बाकीच्या डिटेल मी तुम्हाला फॉरवर्ड केल्या आहेत. तो नंबर एका वेगळ्याच नावाने रजिस्टर दाखवतोय. मुलगा तसा डिसेंट वाटतोय. त्याने त्या डिग्रीची फायनल एक्झाम दिलेलीच नाहीये. म्हणजे त्या काळात तो कॉलेजला सुद्धा गेलेला नाहीये. दॅट्स गुड. आता कुठे आहे तो? बारामती. त्याचं लाईव्ह लोकेशन मी तुम्हाला पाठवले सर. त्याचे फोटोज मिळतील का? सर अशा नावाचं कोणतंच अकाउंट नाहीये सोशल मीडियावर. यू मे गो. विश्वा, इथे नक्की मिळेल ना रे चांगलं? म्हणजे माझ्या मित्राचं दुकान आहे, चांगल्या व्हरायटीज आहेत त्याच्याकडे. पण बघ, तुला इथे शॉपिंग करायचं नसेल तर आता सांग, निघूयात. नाही 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 नाही, छान आहे मित्राचं, मस्त आहे. आणि बघ काय ना, ते लवकर आठव. ज्या साड्या घ्यायच्यात लवकर सिलेक्ट कर आणि विषय संपलाय. काय ना, मला बोर होत. विश्वा, उद्या बायकोशी पण असाच वागशील का रे? ए चल आता. काय खडूस आजोबा आहे. हे विश्वा, तिकडच्या कमाल वाटतंय. विश्वा, व्हॉट अ सरप्राईज. तू इथे कसं काय? आता इथे आलोय म्हणजे साड्याच घ्यायला आलो असणार ना. काय तू विनोद, कसं आहेस? म्हणजे तू कसा आहेस? मस्त. नाही, या आधी कधी आला नाहीस ना, म्हणून विचारलं. बोला, कशी साडी पाहिजे? हा, ही माझी फ्रेंड आहे सई, तिच्यासाठी घ्यायची साडी. ओके. आता तुझ्याकडे चांगली व्हरायटी असते, मग म्हटलं तुझ्याचकडे येऊया. ऑफकोर्स, आमच्याकडे सुंदर साड्या आहेत. चला दाखवतो. चला. या बसा. बस ना विश्वा, बघ ना. बस ना. कोणती साडी बघायची? डिझायनर की ट्रेडिशनल? ट्रेडिशनल. ओके, ट्रेडिशनल साड्या दाखवा. विश्वा, ही बघ ना कशी वाटतेय. मस्त आहे, छान आहे, छान आहे. असं काय, तू बघ ना. कंपल्शन का करतेस सई? बघ ना तू. मॅडम, तुम्ही बघून घ्या. आमचा स्टाफ तुम्हाला इतर साड्या दाखवेल. ओके, आलोच मी. विनोद, विश्वा, तुझी मैत्रीण खूपच क्लोज दिसते तुझ्याशी. अरे क्लोज वगैरे काही नाही रे. ते कसं आहे, आई बाबांनी आम्हाला सोबत वाढवलंय, त्यामुळे वेगळं रिलेशन आहे, बट क्लोज नाही. आधी कधी तू सांगितलंच नाही तिच्याबद्दल. अरे हो, ती बाहेरच होती ना शिकायला, आत्ता आली आहे परत. अरे हो विश्वा, तू फॉरेनला जाणार होतास ना शिकायला, आणि एक्झाम का मिस केलीस? अरे ते मला बरं नव्हतं म्हणून. मग जानू सारखं सगळ्यांना तुझ्याबद्दल विचारत होती. मला सांग, तू तिचा फोन का नव्हता उचलत? माझा एकदा बोल तिच्याशी.
काय बोलू मी तिच्याशी? मी ब्लँक झालोय रे. अरे लग्न झालं म्हणून काय झालं? तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना रे ती. मैत्री अशी संपते का? असं नाही, बट काय हे बघ, अरे एवढा विचार नको करूस. एकदा फोन लाव तिला, आपोआप सुचेल. मॅडम, तुम्ही माझ्या इतक्या जवळ असताना मी दुसरीकडे कुठे आणि कसं पाहू? कधी कळणार आहे तुम्हाला? विश्वा, ही साडी कशी वाटते? छान आहे. सोड ना यार, तो विषयच नको. काय ना, तसं मी आता ठरवलंय, जानू पासून लांबच राहायचं. अरे पण विश्वा, कुठे असेल हा मॅड? कॉल करतो. रिंग वाजली की कळेल. विश्वा, 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 बोल. चल ना, झालं माझं सिलेक्शन. मी 2 साड्या घेतल्या. नाईस. चल मग बिल करूया. चल 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 बिल. ऐका, ते पॅक करून पाठवून द्या. यस सर, काय हवंय आपल्याला? हा, नो थँक्स. आई कायम म्हणते, माणसाने सतत कामात राहावं, रिकामं बसून राहू नये. पण या घरात माझ्यासाठी काहीच काम नाहीये. एकतर मी घराबाहेरही नाही पडू शकत. जयंतने सगळ्या दारांना लॉक्स लावले आणि ते काही तो उघडणार नाही. बरं, त्याच्या मागे लागूनही काही फायदा नाहीये. मी जर घराबाहेर पडले तर त्याला त्रासच होणार आहे. काय करू मी? एक्झाम सुरू होत्या तेव्हा तर अभ्यासात तरी वेळ जायचा. पण आता एक्झाम्स पण संपल्यात. काहीच नाहीये घरात करण्यासारखं. खूप बोर होतंय मला. भावना ताईला कॉल करू का? हा, तिच्याशी जरा वेळ बोलेन ना तर मला पण बरं वाटेल. हॅलो जानू, बरं झालं तू फोन केलास. का ग, काय झालं? अगं, तो सिद्धू आलाय ऑफिस मध्ये. काय? आणि तुला माहितीये, काल इन्कम टॅक्सच्या फाईल घेऊन मला त्यांच्या घरी जायचं होतं. इतका वेळ गेला तिकडे, वैताग आला मला. आणि आत्ताही तो सकाळपासून ऑफिस मध्ये येऊन बसलाय. ताई, मला सांग, तो तुला खूप त्रास देतोय का? नाही ग, त्रास देतोय असं म्हणावं असं काही करत नाही तो, पण इरिटेट करतो मला. ताई, मी काय म्हणते, तू आईला सांगतेस का? नको, घरातलं सगळं वातावरण बिघडेल ग. एकतर तो सिंचना वहिनीचा भाऊ आहे आणि त्यात आईचा मित्र. नको उगाच. बरं, हे सगळं जाऊ दे.
मला सांग तू कशी आहेस? आई म्हणत होती तुझी तब्येत बरी नाहीये, काय झालं? हो ग, पण बरी आहे मी आता. मग तुझा आवाज कसा लो येतोय? आता हिला काय सांगू? मी जर हिला सांगितलं ना तर ही आईला नक्की जाऊन सांगणार आणि मग ती उगीचच टेन्शन घेत बसणार. काय करू? सांगू का? हॅलो हॅलो जानू. हा जानू, काय झालंय? काही नाही अगं, कसं आहे ना ताई, मी या घरात एकटीच असते ना, मग खूप कंटाळा येतो, म्हणून मी तुला कॉल केला. नक्की ना? नक्की एवढंच आहे ना? म्हणजे जयंत आणि तुझ्यात सगळं व्यवस्थित आहे ना? हा हो ग, सगळं छान सुरू आहे. खरं सांगतेस ना? हो ताई, आणि तुझ्याशी का खोटं बोलेन मी? बरं, काळजी घे हा तू. ठेवू मी फोन? बाय बाय. जयंत कितीही विचित्र वागत असला तरी त्याचं माझ्यावर प्रेम नाही असं नाहीये. किती काळजी करतो तो माझी. हा म्हणजे जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे तो माझ्या बाबतीत, पण कधी कधी ना मला तोच बिचारा वाटतो. खरंच माझ्याशिवाय या जगात त्याचं कोणीच नाहीये. मी तर ना इमॅजिनच करू शकत नाही इतकी वर्ष माणसांशिवाय कसा राहिला असेल तो. पण आता मी आली आहे ना, आता हे सगळं प्रेम मी भरून काढेन. आणि हो, तसंही माझं माझ्या जयंतवर खूप प्रेम आहे. ऐक, बिल तुझ्या नंबरवर पाठवलाय मी, एकदा चेक करून घे. माझा फोन बंद आहे, नंतर बघतो. आणि तसं आहे ट्रस्ट रे. अरे चालेल, चल मग निघतो. येस, भेटूया. येस, निघायचं. नको चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पाहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. विश्वा, हा, काय रे, काय झालं? काय नाही, चल निघू. हॅलो रे, बाय. हा चल, बाय. आज तर तू निसटलास मॅड, पण एक दिवस मी तुला नक्की शोधेन. असा सोडणार नाही तुला. हे मॅड, अरे मॅड आहेस का तू? इतकी प्रॅक्टिस केली आणि मॅचला आलाच नाही. अरे खूप काम होतं दुकानात, त्यामुळे नाही जमलं. अरे कसली भारी मॅच मिस केलीस तू. अच्छा, आता संध्याकाळी पार्टीला येतोय ना, कॉलेजला असताना अशी एकही गोष्ट मिस नाही करायचं. आता बघ. अरे बाबा, येतो. विपिन, जरा काउंटरवर बघ, मी आलोच. चल.
मॅडम मॅडम तुम्हाला भूक नाही लागली? नाही. का? मला लागली ना पण. मग मी काय करू? अहो लवकर काम संपा ना. चक्कर यायला लागली हो. बघा ना. मिस भावना झालं का काम? हो सर, 5 मिनिटात होईल. नीट चेक कर. उद्या सगळे डॉक्युमेंट्स इन्कम टॅक्स ऑफिसला सबमिट करायचे आहेत तुला. ओके सर. अहो मी जाईन ना. त्यांना कशाला उगाच त्रास. तुम्ही गेलात तरी चालेल सर, पण तुम्ही भावनाला तुमच्या सोबत घेऊन जा. तिला सुद्धा गोष्टी कळतील. सर मी गेलंच पाहिजे का? माझ्याऐवजी दुसरं कोणी नाही का जाऊ शकणार? नाही, दुसरं कोणाला पाठवायची रिस्क मी नाही घेऊ शकत. तूच जा, तुम्ही एकत्रच जा. ओके सर, मी रिक्षाने जाईन. नको, रिक्षाने नको. निवडणुका जवळ आले, डॉक्युमेंट सेफली पोहोचणं गरजेचं आहे. रिक्षा किंवा बसने गेलीस तर उशीर होईल. तू सिद्धिराज साहेबांबरोबरच जा. साहेब तुम्हाला चालेल ना? हा नो प्रॉब्लेम माव, माझी काहीच हरकत नाही. ओके चालेल. बरं तुमच्या जेवणाचं काय? चला माझ्या बरोबर एकत्र जेवूया. नाही मी घरी जाऊन जेवीन. ठीक आहे. बरं मॅडम आपण एकत्र जेवूया का? राहिला पप्पांनाही भूक लागली असेल. त्यांच्यासोबतच जेव. लवकर संपा. हा नीलू बोल. हॅलो सुपर्णा, कशी आहेस? आहे ठीक आहे. तू बोल, तू कशी आहेस? मी पण छान आहे. पण ऐक ना, तू मला कामाबद्दल काहीच सांगितलं नाहीस. अगं ते सोलार प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत सुरू आहे? काही विचारू नकोस. काही सुरू असेल तर सांगेन ना. म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना गुणाजींना जाऊन भेट म्हणून. भेटलीस का तू त्यांना? हो भेटले ना, पण त्यांनी काही फारसा इंटरेस्ट नाही दाखवला. हो का? हे सुपर्णा, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. हे बघ, माझे सासरे आणि गुणाजी जरी दोघं वैरी असले ना तरी ते जुने मित्र आहेत. काही पॉलिटिकल डिफरन्सेसमुळे ना त्यांचे संबंध खराब झालेत. तू ना एक काम कर, त्या दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न कर. आणि एकदा का दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज झालं की त्यांची युनियन करण्यामध्ये तुझा हात आहे असं जर त्यांना समजलं ना, खुश होतील आणि दोघांचाही सपोर्ट तुला मिळेल. म्हणजे कसं, सेंट्रल आणि स्टेट दोन्हीकडचा सपोर्ट मिळाला की तुझं काम एकदम सोपं होऊन जाईल. वाव, दॅट्स ग्रेट. असंच करते मी. थँक्यू यार नीलू, तू ना नेहमी काहीतरी सोल्युशन देतेस. इट्स ओके. आता तू कामाला लाग. आणि हां होल्ड, सगळे अपडेट्स मला देत राहा, ठीक आहे? येस. बाय बाय बाय. कोण आपण? मी जयंत. ॲक्च्युली तुमच्या दुकानावर गेलो होतो पण तुम्ही तिकडे नव्हता, म्हणून मी इथे आलो. अच्छा, काय काम होतं? आमच्या घरी एक प्रोग्राम आहे, त्यासाठी मला बल्क ऑर्डर करायची होती. तुम्ही हँडलूम सिल्क साड्या ठेवता असं कळलं, म्हणून मी खास आलो आहे सॅम्पल बघायला.
अहो मग दुकानावरच यायचं ना. ऍक्च्युली मला जरा ब्रँडेड आणि एक्सक्लुझिव्ह साड्या बघायच्या आहेत. अच्छा ठीक आहे, या आत या. प्लीज बसा ना तुम्ही, मी येतो साड्या घेऊन. येस. हा. हे बघा, ही इरकलची रेंज, ही पेठी आणि ही पैठणी. तुम्हाला कुठल्या टाईपचे बघायचे? असं काही नाही, कोणती दाखवा. अच्छा. घरी दुसरं कोणी नाहीये का? नाही, सध्या मी एकटाच आहे. अच्छा. नाही, दुकान छान आहे. थँक्यू. फुल टाइम दुकानातच असतात की? नाही, मी नाही, पप्पा दुकानात असतात आणि मी शिकतोय अजून. अच्छा, कोणत्या कॉलेजमध्ये? सासवडला, महर्षी नित्यानंद वाघिरे कॉलेज. रिअली? माझी बायको पण त्याच कॉलेजमध्ये शिकते. हो का? नाव काय त्यांचं? जान्हवी. जान्हवी दळवी. जान्हवी? जानू? अहो जानू क्लोज फ्रेंड आहे माझी. वाव, नाउ दिस इज रिअली सरप्राइजिंग. मग कशी आहे आमची नॉटी जानू? मस्त. अजूनही तशीच बडबडी आहे का? कॉलेजमध्ये असताना ना ती बोलायला लागली ना की सगळेजण कान बंद करून घ्यायचे. अच्छा. खूप चांगली मुलगी आहे ती आणि एकदम इनोसेंट आणि फुल फेमस. जसं काय अख्खं कॉलेज तिच्या विना अडून राहायचं. खूप स्पेशल बॉन्ड होता आमचा. अच्छा, हो का? हो. तिला सांगा मी भेटलेलो म्हणून. हो, नक्की सांगतो. बडबडी आहे ना जानू? मला रस झाला. अगं थोडंच उरलंय, असं नाही करायचं. आता हे दूध तू संपवलं ना की तुझ्यामध्ये शक्ती येणार आणि मग तू सगळ्या मुलांबरोबर खेळू शकणार. आजी मम्मी सगळं फिनिश. बरं बरं, हळूहळू हळू. काकू, अरे सिद्धू, ये ये बाळा ये, बस. काय म्हणतेस? काय रे, कसं आहेस? आपण काय काकू, नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लास. तसाच राहा कायम. त्यांच्या मुलीला सांगा कमी रागवायला, अजून खुश असेल. अरे काय पुटपुटतोयस? नाही नाही, काय नाही काय नाही. म्हणजे मी म्हणत होतो की आनंदीचं काय चाललंय? दूध पितेस का बाळा? हो, पण मला आवडत नाही. मला शक्ती येण्यासाठी मी पिते. वा वा वा, मस्तच मस्तच. पटपट पिऊन टाक आता. तू बस, मी चहा आणते. नाही नाही नाही, अहो तुम्ही बसा ना, आपण गप्पा मारू ना, चहा वगैरे बघू नंतर. बसा बसा काकू. अहो बसा. हो आजी, माझं झालं फिनिश. अरे वा, शाबाश. देवा, आयुष्यात काय कमी टेन्शन आहेत का म्हणून इकडून तिकडून सारखं यालाच तू माझ्या समोर आणतोस ते? मॅडम आल्या. भावना आलीस? ये ये बाळा, लवकर आलीस तू आज. हा बघ, सिद्धू आलाय. अगं मी आत्ता त्याला म्हणाले चहा करते म्हणून, तर नको म्हणाला. पण मला माहितीये तुझ्या हातचा चहा आवडतो त्याला. दमली असशील पण करशील का ग चहा?
नाही राहू द्या त्या कामावरून आल्यात ना थकल्या असतील त्या. राहू द्या चहा वगैरे. तू काय रे कायम दुसऱ्यांचाच विचार करत असतोस? काकू मी काय म्हणतो, म्हणजे आता आनंदीची ट्रीटमेंट संपत आली आहे, तर आपण तिला शाळेत का नाही टाकत? अगं बाई हो की नाही, तिची तब्येत अशी होती, उपचार सुरू होते, त्यामुळे आम्ही तिला शाळेतच पाठवलं नाही. नाही पुन्हा तिचा शाळेत दाखला करायलाच हवा. भावना हा? अगं चुकलंच आपलं. नाही मी आजच यांच्याशी बोलते. हा चालेल. ते शाळेचं नाव सांगा मला, फक्त ऍडमिशन वगैरेचं काय ना ते बघतो. अरे नाही नको नको, काही गरज नाहीये. म्हणजे तुम्हाला खूप कामं असतात ना, उगाच आमचा त्रास नको तुम्हाला. अगं सिद्धू, हे इथे आधी आजूबाजूची शाळा बघतील आणि काही अडचण आली ना तर मी हक्काने फोन करेन तुला. बिंदास्त करा काकू, कधी पण. आनंदी, दूध पिऊन झालं ना तुमचं? चला आज जाऊया. या सावकाश. हा बाय सिद्धू काका. बाय बाय. ये. सावकाश. हा चल. बस हा मी चहा करते. हा मला पण येतो बरा चहा करायला. काकू.